की नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. येरते माईके दुःखाची जंगादी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून आपल्याला सुखाचा पत्ता सांगतात. आणि प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येक जण सुखाच्या शोधातच आहे. उठल्यापासून तर झोपेपर्यंतचे प्रयत्न सुखा करताच आपले. कशा करताय? प्रत्येकाला सुख. कोणालाच वाटतं दुःख व्हावं म्हणून कोण नवस करतं का? आपल्याला काही आजार व्हावा म्हणून आपण फिरायला काही नवस करीत नाही. गुरुवारी जाऊन तिथं मग प्रसाद नारळ सुखाचं ठेव बाबा, नाही का? हीच मागणी आहे ना प्रत्येकाची. म्हणजे सुख हा आपला स्थायी भाव आहे. टिळक म्हणले होते ना, स्वराज्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणले. तसं भगवंत प्राप्ती करणं आपला स्थायी भाव आहे, आपला हक्क आहे तो. फार आपले संस्कार ही भारतभूमीची इतकी श्रेष्ठ आहे ना. आता कालची यात्रा किती वातावरण प्रसन्नता असती, नाही का? आपण नुसतं याच्यावर पाहतो, आनंदच आहे ना तो. खंडोबा वेगळा नाही, भगवान शंकर वेगळा नाही. फक्त एक ज्या त्या कार्याकरता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, नाही का? म्हणजे आपले पानं सण उत्सव सोहळे याच्यापासून सारखं घेण्यासारखं आहे. आनंद प्राप्ती आहे ना. एवढे लोक जाता म्हणजे वारीला जातो आपण, आपले सण आहे उत्सव आहे म्हणून फार पवित्र भूमी. आता इथं त्या स्थानावर गेलं तर वेगळंच समाधान भेटतं, वेगळं शांतता आहे. किती जवळ स्थान आहे, नाथांचं स्थान आहे ते. हे जे स्थान आहे नाथांचं आहे. आता ज्यांनी नवनाथ ग्रंथ वाचले ना, आता मोगलांची सत्ता असल्यामुळं पुढं आपलं हे करू नये म्हणून त्यांनी ते नाव बदलून घेतलेले. हा मग ती उलट सेवा करायला लागले ना. त्याच्यामुळं आपलं नाथांचं म्हणजे त्यांना पुढचं माहिती होतं काय काय. त्रिकाल ज्ञानी होते नवनाथे. आता नवनारायण येते का साधे आहे का? म्हणजे फार आपल्या रामदास स्वामींनी प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर उपासना होते. प्रत्येकाला सुख पाहिजे, प्रत्येकाला सुख पाहिजे. आणि प्रपंचात सुख भेटतंय नाही असं नाही, पण एक थोडं भेटतं. सुख पाहता जबापाडे. दुःख सुख दुःख जास्त आहे, सुख कमी आहे. शिवाय टिकत नाही. ती एक गोष्ट आहे. कारण ती विषयाचं सुख आहे. वस्तूपासून भेटणारं सुख टिकत नसतं, ते शाश्वत नाही. जसं टँकरचं पाणी संपला का विषय संपला, तसं हे विषय कोण भेटणारं सुख आहे ना, या कशावर तरी अवलंबून येते. काय आपल्याला कायमचं टिकत नाही. आपल्याला असं सुख पाहिजे. नोकरी आपल्याला परमनंट पाहिजे का आपली साधी पाहिजे? बोरलं पाणी कायमचं पाहिजे का कधी मधी पाहिजे, नाही का? तसं आपल्याला शाश्वत सुख कुठं भेटल? आता आपण सगळे गृहस्थी मंडळी आहोत. प्रत्येक तुम्ही आम्ही सगळे आता तुम्ही आमच्याकडे येऊन गेलेले, त्याच्यामुळं तुम्हाला सगळं माहिती आहे, वास्तवता माहिती. आपण जसं कळायला लागलो तसं पळतोय. त्याच्यामध्ये भरपूर आपण जे नाही ते उद्योग करून थांबले, काहीच करायचं राहिलेलं नाही. सगळे सुखा करताच प्रयत्न आहे ना आपले रात्रंदिवस. व्यवहार सुख भेटतं पण टिकत नाही. खरंच चित्त समाधान नाही होत. आणखी ओढ होती, अजून कमावा अजून कमावा. आयुष्यभर पळत राहतो आपण. आपलाच अनुभव नाही. आपला आजा मेला पंजा मेला बाप मसना केला करू नये अशा मताचे आपण कोणीच नाही इथं. आणि सांगितलं तर आपण काही कोणच ऐकणार नाही. कारण आपलं सगळं त्याच्यावर चालू आहे ना. आपल्याला कर्मात वर्मच समजून घ्यायचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा त्याच्या करता शेतकऱ्याच्या घरात अवताराला आले.
सोपा परमार्थ सांगण्याकरता. आपल्याला अवघड परमार्थ संत सांगत नाही, अवघड कोणी करीत नसतं. याच्यामध्ये स्वतःला मिळालेलं आहे ते सुख. आपल्यासारखं ते सुद्धा ग्रस्तीच होते सुरुवातीला. त्यांनी काय काय नाही केलं, व्यापार केला, अमकं केलं, तमकं केलं, बाहेर सगळं, परंतु भगवंताला ते करण्याकरता त्यांना पाठवलंच नव्हतं. हे निर्माण करण्याकरता पाठवलं होतं. आम्ही वैकुंठवासी आलो, खरं सुख कशात आहे तुम्ही जाऊन सांगा. मग त्याने येऊन सांगितलं ना, देव घ्या, कोणी आयता आला. देव म्हणजेच भगवंताचं नाम आणि देव का वेगळा आहे का? पण लोक म्हणले नाही, देव न लगे. देवाचं काय करायचं आम्हाला? हा, तुम्ही दुसरं काही देत असले तर वस्तू द्या. आपलं तसंच आहे ना, आपल्याला देव नकोय. देवापासून आपल्याला आईबाप नकोय, पण त्यांचे पैसे पाहिजे, त्यांची जमीन पाहिजे. आईबाप सांभाळायला नको, पण त्यांच्या नावावरचं सगळं चालत आपल्याला. त्यांच्या आता त्यांच्या गादीमध्ये नको काय नको, पण त्याचे पैसे चालतात आपल्याला, नाही का? त्यांचे कपडे बिपडे देऊन टाकायचे कोणाला तरी. तसं पण संत सांगता सुख आणि देव ही वस्तू जी एक आहे. सुख आणि देव ही वस्तू एक आहे, आपल्याला माहिती नाही म्हणून आपण वस्तूपासून तुकोबाराय असेच देत होते. पण लोक म्हणले नाही, आम्हाला ठेवायला जागा नाही ना देव ठेवायला. तसं संत प्रत्येक काळात असतात. संत बीज पलटे नाही, जुग गए अनंत हरियुग में अवतार धरे फिर संतन के संत. संतांना ती शाश्वत सुख भेटलेलं असतं म्हणून तळमळ असते. आईची किती तळमळ असते मुलांबद्दल. तळमळ काय एवढी? आता हे प्रेमाचे मंडळी कुठून आले, काय नातं होतं? हे नातं प्रेमाचं नातं आहे, शुद्ध नातं आहे. हे बाकीचे नाते देणे घेण्याचे नाते, त्याच्यामध्ये थोडा लोभ असतो, स्वार्थ असतो, नाही का? बाबा आले बीडवरून कुठून काय, हे प्रेमाचं नातं आहे, हा जिव्हाळा आहे. हे नातं हे सद्गुरूंचं नातं आहे, नाही का? त्यांना ते सुख मिळालेलं आहे, तो अनुभव आलेला आहे अंतःकरण शुद्धी झाल्यानंतर, नाही का? म्हणून एक प्रेम असतं दिंडीमध्ये, वारीमध्ये ओळखी झालेल्या संतांना हे सुख प्राप्त झालेलं असतं. कुठे आहे ते सुख? नेमकं सुख कुठे? त्याचा पत्ता सांगितला. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंग. पांडुरंग हा सुखरूप आहे. म्हणजे मग तो तर पंढरपूरला आहे बा. गेलं तर तेवढ्या पुरतं बरं वाटतंय, 8-10 दिवस जातात बरे, पुन्हा जे आहे तेच आहे. पण संत सांगतात तोच पांडुरंग परमात्मा तुमच्या हृदयात आहे. कुठे? म्हणजे जवळच आहे ना आपल्या. जवळी असता जगजीवन. आणि सुख कुठं हिंडतो आपण? बाहेर पाहतो सारखं, आपल्याला सवय लागलेली असते प्रत्येक जन्मामध्ये. पण संत आपल्याला उलट करतात, नाही का? तळमळे साधूच्या अंतःकरणामध्ये. आईपेक्षा 1000 पाना ती गोपीचंदाला आई काय सांगत होती, बाळा. काय तिचं वाक्य आहे त्या गोपीचंद. का साधा सम्राट नाही ना तो, फार मोठा सम्राट आहे. भावी त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडून या योग कसे असावी? कशा करता एवढे राज्याला त्याग? ते काय असं सामान्य राज्य होते का त्यांचे? चक्रवर्ती राज्य होते. आणि त्या राजाला आई उपदेश करते, बाळा. अरे आपल्या इथं फार मोठा महात्मा आला म्हणले, जालिंदरनाथ. कारण त्यानं मला अमर केलंय म्हणले. अमर करणं म्हणजे काय? अमर करणं याचा अर्थ काय? ते स्वरूप प्राप्त होणं आपल्याला, ते सुख प्राप्त होणं, ते दिव्य जो आपल्याला आत्मस्वरूप आहे त्याचा आत्मानंद प्राप्त होणं, ते ज्ञानाना प्राप्त होतं, अंतःकरण शुद्धीना प्राप्त होतं, संतांच्या कृपेना प्राप्त होतं. तो म्हणला, मी आताच गादीवर बसलो, मला जरा 12 वर्ष बस होते म्हणले, राज्य करू दे, उपभोग घेऊ दे ना म्हणले. तरुण होता ना तो. मग तिचे काय वय आहे महाराज? अरे बाळा 12 वर्ष काय गॅरंटी म्हणले? अरे क्षणभंगूर नाही भरवसा, अरे सावध, अरे काय हे जीवन आहे म्हणले. माशी पंख पाकळे तव हे सरे, क्षणाचा भरोसा नाही म्हणले, क्षणाचा. आपण पाहतो ना अटॅक, काय परिस्थिती तयार होते आत्ता, क्षणात काहीची काही घडून जातं, क्षणात इकडं तिकडं. असा उपदेश ती माता आपल्याला मुलाला करते, पण ऐकलं नाही. मग हिताच सांगितलं ना साधूना, काही चुकी सांगितलं.
पण त्या साधूला आडात पुरलं त्या लोकांनी बुजून रात्रीतून फार काय तपास नाही. म्हणजे हित सांगतोय साधू, पण जीवाला हित कळत नाही. हित ते करावे देवाचे चिंतन, खरं हित आहे. आणि देवाचं चिंतन आपला प्रपंच करून करता येतं का बुवा आता प्रपंचाचा त्याग करायचा आहे आणि आपल्याला कुठं जंगलात जायचं आहे, हा विशेष ठेवला नाही आपल्या संतांनी. त्यांनी करून दाखवलं. जगद्गुरु तुकोबाराय असतील, निळोबाराय असतील, नामदेवराय असतील, हे सगळे ग्रस्ती संत महाराज माऊली जर सोडले तर त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवला ना. सावता महाराजांनी आपल्या प्रत्यक्ष करून दाखवला ना. हे फक्त रीत कळाली पाहिजे. बाबा म्हणायचे रीत जर कळाली आणि रीत कळायची जर असली, कोणाच्या तरी मांडव खालून जावं लागेल म्हणले. म्हणजे रीत कळत असती, पोरीचं लग्न करायचं ना, कोणाच्या तरी लग्नाला जावं लागेल, ते सगळं पाहावं लागेल. ती रीत कळत असते नाही का. असं रीत ही मंथन करायचं तर रीत कळाली पाहिजे. लोणी काढायचं ना, तसा इथून काढायचा आहे. मंथोणी नवनीता तैसे हे वाया व्यर्थ कथा, आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना. भगवंत सोडून आपले किती जरी जन्म गेले तर आपल्याला खरं सुख नाही भेटणार. आपल्याला फिरावंच लागणार आहे. चुकणार नाही, कोणालाच नाही चुकणार. ज्या दिवशी भगवंताच्या स्वरूपाशी सोपं उदाहरण आहे. नदी वाहती, जोपर्यंत वाहती तोपर्यंत नदी, पण तीच नदी जर समुद्राला मिळाली तर नदी नाही राहती, ती समुद्र होती. तसा हा जीव अनंत जन्मापासून भटकतोय सुखाच्या शोधामध्ये. पण ज्या दिवशी तो भगवंत स्वरूपाला प्राप्त होईल त्याच वेळेस त्याला पूर्णत्व आहे. मिठाचा खडा आहे, समुद्रात टाकला, मिठाची बाहुली बनवली, समुद्रात टाकली, दुसऱ्या दिवशी पुन्हा आपल्याला सापडन कधी. तसा हा जीव भगवंताचं चिंतन करता 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 ते स्वरूपच होऊन जातो. आहेच तो, त्याची भ्रांती निघून जाते. आपुला तो एक देव करून घ्यावा. देव एक आहे, हे त्याचे अनंत रूप आहे. अनंत रूपी अनंत वेशी देखील मेतेश. पण मूळ एक आहे, तो मूळ वस्तू एक आहे. ती सबका मालिक एक आहे. त्याची ती रूप आहे, त्याची ती रूप आहे. सगळ्यांच्या अंगावर कापूसच आहे. आपल्या सगळ्यांच्या अंगावर कापूसच आहे, पण नावं वेगवेगळे आहे ना. नावं वेगवेगळे आहे ना. तसं सगळ्यांचं अधिष्ठान एक आहे, फक्त हे कर्म भिन्न आहे, उपाधी भिन्न आहे. आपला लई महत्वाचा मुद्दा आहे, सहज अभंग आठवला का आपण ज्याच्या शोधात आहोत. आपण काही कवाय ना, आपलं चित्त शुद्ध झाल्यावर आपल्याला समाधान मिळतं. म्हणूनच आपण इथे बसलोय. आपल्याला थोडी रीत कळाली. आपण प्रवासी आहोत. हळूहळू हळूहळू हळू चिंतन करता 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 नदी जशी सागराला मिळाली तर सागर स्वरूप झाली, तसं आपल्याला सुद्धा ते स्वरूप प्राप्त होईल. पण आपल्याला रोज थोडं 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 प्रवास करावा लागेल. महाराज आपुला तो एक देव करून घ्यावा. देवाशिवाय जर आपण सुखा करता किती, आता आपल्याकडे किती पैसा आहे, पण आपल्यापेक्षा श्रीमंत किती लोक आहेत का नाही? का नसते ना आपल्यापेक्षा श्रीमंत लोक? काय सांगायचं, काही लोकांकडे इतका पैसा आहे पण सुख आहे का? नाही ना, सुख नाही ना. मोठमोठे शिकलेले लोक आत्महत्या करतात, पेपरला पाहतो आपण. का बरं? अहो, जे लोक आईवडिलांनी शिकवले, डॉक्टर झाले, ते पेपरला येतं म्हणे काय फाशी घेतली, कोणा आत्महत्याच केली. का बरं? मग त्यांच्याकडे पैसा नाही काय, कमी काय? संस्कार नाही. संस्कार नाही त्यांच्याकडं. त्यांच्याकडे अधिष्ठान नाही, आईवडिलांचं हे नाही त्यांच्यावर. असं म्हणजे हे विज्ञान जर पसलं तर चांगलं आहे, पण त्याच्यापासून दुष्परिणाम झाले ना विज्ञानाचे, नाही का? मोबाईलचे अमुक तमुक सगळे संस्कार नसल्यामुळे काय परिणाम आहे आज? पहा तरुण पिढीची काय परिस्थिती आज. संस्कार नाही, संगती नाही ना. असं जर एकत्र आलं तर ती मदला समाज आपल्या मुलावर संस्कार करते. मुलांना आपण योग्य संस्कार दिले पाहिजे. पोटात असताना काय तो मातेनं संस्कार केले, काय आपली संस्कृती महाराज. पोटात असतानाच भगवंताचं चिंतन केल्यानंतर बाहेर आल्यावर तो काय करतोय? चिंतनच करतोय ना. बाप म्हणतो चिंतन करू नको, तरी तो ऐकत नाही, कारण त्याला ती प्राप्ती झालेली आहे ना नारदाच्या कृपेनं. तात्पर्य आपल्याला सुख पाहिजे, आपल्याला समाधान पाहिजे. असं सुख पाहिजे आपल्याला कधी संपलं नाही पाहिजे. आपल्यावर काही प्रसंग येऊ दे, आपल्यावर काही परिणाम नाही झाला पाहिजे. असं शाश्वत सुख आपल्याला पाहिजे. आणि ते आपल्या हृदयात, तैसा हृदयामध्ये
मी रामू असता सर्व सुखाचा रामू किंब राहता. जगाचा मालक इथे आहे. जगाचा मालक कुठे आहे? इथे आपल्या. आपला आत्माच भगवान परमात्मा आहे. आपल्याला माहिती नाही. आपण बाहेर या प्रतिमा फोटो बनवलेले. मग फोटो महत्वाचा आहे का प्रत्यक्ष माणूस महत्वाचा आहे? खरं चैतन्य आपल्यामध्ये जसाचे तसं देव इतका जवळ आहे ना आपल्याला. आपले मुलं बाळा लांब इतका देव आपल्या जवळ आहे. हृदय आहे ते आपल्या. पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही, त्याचा अनुभूती नाही, म्हणून आपण सारखं बाहेर सुख शोधित असतो. संत काय करतात? आपल्याला योग्य दिशा दाखवतात, योग्य मार्गदर्शन करतात. आणि मग जर भगवंताचं ना आपलं स्वरूप एक आहे मूळ, आणि मग आपल्याला जर भगवंताचा अनुभव आला तर आपलं दुःख नष्ट होतं. कसं नष्ट होतं? तुम्ही कदाचित दृष्टांत ऐकला असो, परत ऐका. दृष्टांत कळाला का अभंगाचा सिद्धांत कळत असतो. तो एक जण पाखरं राखीत होता. जेवारीचे दिवस होते आणि पाखरं राखीत असताना, मग गोपनीनं पाखरं राखीत असतात ना, पाखरं राखीत असताना मग तो तिथून एक पैलवान चालला होता आणि पाखरं राखता राखता तो दगड त्या पैलवानाच्या पाठीत लागला. आता पाठीत लागल्यानंतर मग काय तो साधा तळतळ असेल का? त्यानं मग असे बायाच वर केल्या ना. आता बेतच पाहतो म्हणले पाठीत असा भला मोठा दगड लागला, पण त्यानं सहज पाठी मागं पाहिलं. तो दगड होता सोन्याचा. कशाचा होता? त्यानं पाहिला सोन्याचा दगड. अहो त्याच्या वेदनाच गेल्या ना. अगोदर दुःख झालं होतं की नाही त्याला? त्याच्या वेदना कुठं गेल्या मग? त्याला सोनं पाहिल्यानंतर आनंद झालाय ना. त्या दुःखापेक्षा आनंद जास्त झाला. त्याला जे वेदना झाल्या त्याच्यापेक्षा ते एवढा मोठा सोन्याचा गोळा म्हणजे किती किमतीचा तो. मग त्या आनंदापुढं ते दुःख लोपलं गेलं. मोठ्या वस्तूतून लहान वस्तू वजा होती ना, त्याला ती इतका आनंद झाला त्या सोनं पाहून का ते वेदनाच नष्ट झाला त्याच्यावर. तसं आपल्याला ज्या वेळेस भगवंताचा साक्षात्कार होईल, भगवंताचं दर्शन होईल, भगवंताचा अनुभव येईल हृदयातल्या, आणि तो आनंद, दिव्य आनंद प्राप्त होईल. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम द्वंद्वातीतम. त्याचं वर्णन केलंय ना. कसा असतो ब्रह्मानंद? कशा संग खात्यात जीवाला माहिती नाही ना. आणि संत त्याच्यामध्येच असतात. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण द्या ते सांभाळी. मग तो ब्रह्मानंद आत्मानंद जर आपल्याला प्राप्त झाला तर आपलं दुःख नष्ट होतं. जसं त्याचं दुःख नष्ट झालं ना तसं आपलं दुःख नष्ट होतं. कारण हा आनंद सगळ्यात जास्त आनंद आहे. हे बाकीचे आनंद टिकत नाही, किरकोळ आहे ते. विषयाचा आनंद म्हणजे एकदम हे चमकत आहेत ना काजवे, तसं आहे ते. तसं आहे. त्याच्यावर का अभ्यास करता येईल का काही करता येईल? काही नाही, तेवढ्यापुरतं येते ते सुख. घटक्यात सुख आलं लगेच दुःख, आलं लगेच दुःख. पण हे सुख असं आहे महाराज, सुख घडोघडी आनंद आहे ना. दिन दिन बढ़त जाए वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु राम रतन धन पायो जी. मैंने मीराबाईना किती भगवंताचं चिंतन केलं. मीराबाईला भगवंताचं चिंतन केल्यानंतर मग तिला त्या अनुभूती आल्यानंतर ती म्हणती मला सद्गुरूंनी अशी वस्तू दिली. वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरु राम रतन धन पाय. नाम आपल्याला धन वाटलं पाहिजे. आपण रोज नामस्मरण करतो म्हणजे आपलं बँकेत पडतंय पुण्य. रोज नामस्मरण. मग जसं जसं नामस्मरण वाढन तसं तसं आपलं पाप जळतं. आपल्याला असं वाटतं आपण बरेच दिवसाची माळ घातली बा, आपल्याला काही असं तसा अनुभव येत नाही. आपलं नामस्मरण वायाला नाही गेलेलं, ते पाप जाळण्यामध्ये खर्ची पडलेलं आहे. हळूहळू ते पाप पहिलं जळतं, तोपर्यंत काहीच वाटत नाही. तोपर्यंत आपल्याला वाटतं आपण तर परत वर्ष 2 वर्ष झाले. पण ते नामस्मरण जितकं आपण तळमळीना करू तेवढं नामस्मरणानं पहिलं पाप जळलं का दुःख नष्ट होतं जीवनातलं. दुःखाला कारण काय? पाप. आणि आपण नामस्मरण करतो म्हणजे पुण्य साचतं आणि मग पूर्ण पाप नष्ट झालं का आपल्याला तिथून पुढं आपलं जीवन बदलत असतं.
तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहरनिशी अहरनिशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी आडमार्गी जन जे जातील त्यातील काढील तोच ज्ञानी. मग तो दुसऱ्याला उलट सांगतो अरे माळ घाल माळ घाल तो चांगलं का असं होतं बरं असं का होतं राहत नाही ते तो जीव तोडून सांगतो तुला पार कुठं घेऊन जातो बाबा तो खर्च करतो तो भाडं भरतो पण तू माळ घाल एवढं का बरं त्याला व्यसन लागलेलं असतं. तिकडे एखादा व्यसनावाला जर असला ना तो म्हणतो चाल मी खर्च करतो सगळा. व्यसन ते व्यसन आहे ना ते व्यसन आहे तसं परमार्थाचं व्यसन लागायला पाहिजे आपल्याला. एखाद्या व्यसनावाल्याला सोडवण्याकरता तुम्ही त्याला मारा तरी व्यसन सोडित नाही. तो काय निष्ठा आहे त्याची व्यसनावर काय निष्ठा आहे तेवढी निष्ठा आपली सद्गुरूंवर पाहिजे नामावर पाहिजे. काय सांगावं तुम्हाला आम्ही प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यसनी लोकांना किती मारतात. नाही दारू सोडित ती तेवढे पुरतं तेवढे हा माणसाचं का दुसऱ्या दिवशी आहेच पुन्हा सगळे सगळे काय काय महाराज. तसं व्यसन परमार्थाचं लागावं आणि लागतं महाराज लागतं संतांना लागलेलं आहे. सगळे संतांचे चरित्र पहा तुम्ही महिपती बाबाचा ग्रंथ वाचलेला आहे तुम्ही. संत काय विषय येतो त्यांचा ज्यावेळेस नाम आपल्या सगळ्या शरीरामध्ये होतं ना असं फार नसा नसामध्ये मुरतं ना त्यावेळेस नामस्मरण करावं नाही लागत आपाप होतं आपाप होतं ते त्या वातावरणात गेलं का आपाप चालू होतं ते. काय शक्ती असते महाराज पण तिथपर्यंत कसोटी दिलंय तिथपर्यंत घ्यावाच लागतं महाराज. अट्टहास करावा लागतो अंतःकरण पिळवटून निघालं पाहिजे असं. आणि मग एकदा जर आपलं अंतःकरण पिळवटून निघालं धुतलं स्वच्छ झालं ना मग काय भक्तायशी जाणा जे देही उदास गेले अशा पास. मग त्यांना एकच फक्त भगवंताचं नामस्मरण आवडतं. आणि मग ते याचा अर्थ त्याग करतात काम असं काही नाही आपलं कामामध्ये काम काही म्हणा उलट नामस्मरणानं काम जास्त होतं. शीन येत नाही भाग येत नाही दिवसभर आनंदात जातो एकदम आनंदमय जीवन होतं. आपुला तो एक देव करून घ्यावा. सगळे संत एवढंच सांगतात बाकी काहीच सांगत नाही. तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती झाली भगवंत जर तुम्ही ओळखीला हरिधन्य तो संसार मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. अरे काय बाबा म्हणायचे पोट भरणं अवघड इतका परमार्थ सोपा आहे पण रीत कळाली पाहिजे. याला रीत कळाली ना फार आनंद आहे. परमार्थ इतका दिव्य आनंद महाराज बाकी कशात नाही का दिव्य आनंद आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगात स्वतः त्याच्याकरता त्यांनी चिंतन केलं भंडारा डोंगरावर जाऊन. आणि तो अनुभव आपल्याला जसाची तसा लिहून ठेवला आहे. आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा का पारी फैसलाच करून टाकला. देव सोडून तुम्ही काही करा राजा जरी झाला त्याला हे सुख नाही महाराज. दोष जो देखे सो दुखिया बाबा सुखिया होई. राजा दुखिया प्रजा दुखिया सब जन दुखिया. जिसने मन को जीता वही दुखिया रे. ज्यांना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे रामदास स्वामींनी सांगितलं. ज्याचं मन शुद्ध झालं ज्याचं मन पवित्र झालं त्याचा सारखा सुखिया विश्वात कोणी नाही. धन्य जगी तोची एक हरी रंगीनाची राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे. आपल्याला व्यसन लागलं पाहिजे. हळूहळू काय होतं आपल्याला दुसऱ्या चरात महाराज सांगतात येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. देव सोडला का बाकीची कोणतीही गोष्ट घ्या दुःखालाच कारण आहे. काही घ्या तुम्ही कारण ती जड आहे. पैसा सुद्धा जड आहे. जड जर नसतं तर आपल्याला बरोबर नेता आला असता ना. येतो नेता येतो का नाही नेता येत ना नाही नेता येत महाराज. आहे तोपर्यंत त्याच्यापासून पुण्य प्राप्त करता येतं. मात्र जोडून या धन पुण्य प्राप्त करता येतं पुण्य कमावता येतं पैशापासून. पण खरं ज्याला याच देही याच कारण एवढं एक शरीर आहे फक्त ह्या शरीरात भगवंताची प्राप्ती होती. बाकी हे
गुरं ढोरं एवढ्या योनी यांना काय पवित्र तुळशीची माळ घालता येईल का ज्ञानेश्वरी वाचता येईल का प्रवचन वाचता येईल काहीच नाही म्हणून साधूचं अंतकरण तुटत असतं. साधू कळवळून सांगत असतो, सांगतो तुम्हाशी हजारे विठ्ठला नाही तरी गेला. हे शरीर पडलं विषय संपला. हे शरीर पडलं नाही एकदा संपला विषय, परमार्थाचा विषय. येईल कुठंतरी बॅलन्स कोणत्या जन्मात कामा नाही असं नाही, व्हायला नाही जायचं, पण भगवंत प्राप्ती नाही होणार, मोक्ष नाही होणार. मग फिरावं लागेल आपल्याला त्या आंधळ्यासारखं, पुन्हा गारका, पुन्हा अख्खं गाव फिरून यायचं नाही का. आणि दरवाजा आला का मग त्याला ती खरूच झालेली असती कमराला. नेमकं तिथं आलं का ते खाजीत आहे आणि तिथं हात सुटतो. जाणत्या माणसानं त्याला बरोबर लावून द्यायला असता ना. दृष्टांत सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तसं आपलं झालेलं आहे, त्याला हसायचं काहीच कारण नाही. आपल्याला मोक्ष रेखे आला भाग्य, आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय तो भगवंताच्या प्राप्ती करता भेटलाय. आणि आपण याच्यामध्ये इतकं रमलो ना, आपण म्हणतो हे झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, ते झाल्यावर करू, ते झाल्यावर करू. म्हणजे जे मूळ करायचं ते राहतं बाजूला, आपण याच्या नादी लागतो. म्हणून संसार म्हणजे संतांनी केला, संसार सोडा असं कोणत्याही संतांनी सांगितलं. अवघा ती संसार धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार. काय का नाथबाबांचा आपण सकाळीच पाहिलं, रोज पुरणपोळीचा नाही होते. किती लोक रोज जेवायला येत होते. चांदीचे ताटं जेवायला, ताटं घेऊन जा, फक्त भागवत ऐकायला या. 8-1 होती का भागवत ऐकायला या. का श्रवणानाच खरी मोक्ष हे होतं, ज्ञान प्राप्त होतं. श्रवणी फार श्रेष्ठ आहे महाराज. म्हणून येर म्हणजे देव सोडून येर ते माईक शब्दाचा अर्थ काय आहे? नष्ट होणार. जी गोष्ट डोळ्याला दिसते ती नष्ट होत असते. उपजेते नाशिले पुनरुत्पत्तीची घटिका यंत्र जैसे. जी वस्तू डोळ्याला दिसते तिचा नाश होत असतो. या विश्वामध्ये एक वस्तू आहे भगवान परमात्मा, त्याचा कधीही नाश होत नाही. कोणत्याही कल्पात नाश होत नाही, कधीच नाश होत नाही. तो आपल्या अगोदरही होता, आत्ताही आहे आणि शरीर पडल्यानंतर जसाची तसा आहे. पण त्याचं स्वरूप आपल्याला माहिती नाही. त्याचं ते सच्चिदानंद निर्गुण भगवंताचं स्वरूप आपल्याला फक्त मंदिरातलं माहिती आहे. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे ना, ते अनादी निर्गुण प्रगटली भवानी. त्याच तत्वाला भवानी म्हणतो आपण, खंडोबा म्हणतो, भगवान शंकर म्हणतो, पांडुरंग परमात्मा म्हणतो. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा हो, फार दुर्लभ असा मनुष्य जन्म मिळाला, त्याच्या संताच्या भूमीत मिळाला, चांगल्या आईवडिलांच्या पवित्र कुळात जन्म झाला. आता काय करा तुम्ही, झडझडो निवायला ये भक्तीच्या वाटीला जिया पावशी. खरी शांती जर मिळाली ना, त्याच्यासारखा श्रीमंत या जगात कोणी नाही. झोपलं का सकाळीच जागी ती अशी भारी. काळजी नाही, चिंता नाही, भीती नाही, काहीच नाही ना. अरे देव उभा मागे पुढे उगवी कोडे. ठीक, मी मला सांगितलं होतं ना, आज उद्यापणी म्हणते आमच्यावालं. ठीक आहे, बोला म्हणले जेवायला आमंत्रण. भीमाला सांगितलं. आता भीमदादा आडमुठ्याचा होता ना, पण निष्ठा होती भीमदादाची. भीमदादा इतकी श्रद्धा कोणाचीच नव्हती. मग सांगितलं द्रौपदीना, भगवंताला बोलव, उद्यापणी असं आहे तसं आहे हे ते. भीमदादा म्हणले ठीक, आमंत्रणाचं काम माझ्याकडे लागलं, तुम्ही स्वयंपाक तर करा म्हणले. आणि मग सगळा स्वयंपाक. अरे म्हणले तू परत झोपला. म्हणले अरे फार सगळं तयार झालं, कधी बोलवतो आता काय येतो म्हणले भगवान परमात्मा नाही का, द्वारकेचा राणा पांडव वगैरे आता कशात येतो म्हणले. म्हणले मग तुम्ही ताटं तयार करा. ताटं तयार केले, आता फक्त तूप वाढायचं राहिलं, आता कशात येतो म्हणले. येईन ना म्हणले. त्याला तू कुठं काय गेलाय का, म्हणजे निष्ठा किती होती त्याच्यावाली, ज्ञान होतं ना. देव कुठं नाही त्याला नाही का, फक्त तो प्रगट होत असतो. आपला भाव त्या पटीत गेला का त्याला प्रगट व्हावं लागतं. आणि मग भीमदादा म्हणले, लगेच बोलतो त्याला काय अशी भीमदादाची गदा पोलादाची भले मोठी गदा. बाहेर गेला भीमदादा, गरगर गरगर अशी वर गदा फेकली भीमदादाना आकाशामध्ये. आणि नेमकं त्या गदेखाली असा हात जोडून उभा राहिला. ती गदा बरोबर डोक्यात पडली पाहिजे. भगवंताला सांगितलं आता तुला यावं लागेल म्हणले. ही गदा पडायच्या आत यावं लागेल म्हणले, कारण
ताट वाढीले पार तूप वाढीले ना ताटावर येऊन बसायचंय ना घरात पडायच्या अगोदर यायला पाहिजे म्हणले यावं लागलं ना त्याला गदा धरली देवाना म्हणले तुला आड मोठे मला माहिती तू तसं येणार नाही म्हणले भगवान परमात्मा कुठं नाही येतो अहो कुठं हाक मारतो प्रगट होईना आज होईना आपल्याकरता आज काही कुठं गेला का तो पण आपली श्रद्धा 100 नंबरी पाहिजे देव उभा मागे पुढे उभी कोणाच्या रूपात येईल तो काही चक्र घेऊनच असा नाही एखाद्या आपल्या मित्राच्या रूपात येईल एखाद्या पाहुण्याच्या रूपात येईन आपल्याला सहकार्य करून जाईल महाराज देव कधीच कुठं जात नसतो बरं पण आपण भक्त झाला पाहिजे म्हणून येरते माईक दुःखाचे आपल्या पुढं आदर्श आहे पांडव हे आदर्श आहे पार्ट आहे आपल्या पुढं दुर्योधनही गेला होता अर्जुनही गेला होता मागा म्हणले तुम्हाला काय पाहिजे एका बाजूला माझी नारायणी सेना आहे म्हणले एवढी मोठी आणि एका बाजूला मी आहे महाभारताचं युद्ध आहे पण मी शस्त्र धरणार नाही म्हणले बोला तुम्हाला काय पाहिजे दुर्योधनाला वाटलं एवढी मोठी सेना आहे नारायणी सेना आणि आपल्याला युद्ध करायचं आहे ना युद्ध करायचंय मग याचा काय उपयोग आहे आपल्याला शिवाय मी शस्त्र धरणार नाही ना पण अर्जुनानं ओळखलं होतं हा कोणी म्हणून नाही का हा यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा ते म्हणले मला तूच पाहिजे अरे पण मी शस्त्र धरणार नाही म्हणले पण 4 युक्तीच्या गोष्टी सांगन म्हणले चला एवढं युद्ध झालं पांडवांच्या केसाला धक्का लागला का केसाला धक्का नाही अहो इकडं अख्खं पार एकही नाही राहिलं ना 18 अक्षणी सैन्य फक्त भगवान परमात्मा 5 पांडव बाकी राहिलं कोणीच नाही राहिलं फक्त सात्यकी राहिला होता तात्पर्य का याने देव आपलासा केला आपुला तो एक पहा ते पांडव अखंड वनवासी परी त्या देवाशी काय प्रसंग आले पण ते म्हणले का आता नको ही माळ नको आणि हे नको एवढं देवदेव करून जर एवढे संकट आहे काढली कोणा माळ एखाद्या पांडवांना अरे दुःखाचे डोंगर येऊ दे म्हणले आमच्यावर काही फरक पडत नसतो नाही का म्हणजे प्रसंग येणं हा भगवंताचा प्रसाद आहे त्यावेळेस आपल्याला वैराग्य प्राप्त होत असतं आपली आसक्ती नष्ट होत असती हा काय खेळ आहे 4 दिवसाचा खेळ आहे 4 दिवसाचा लटिका व्यवहार त्याच्यात राहायचं पण पाहुण्यासारखं राहायचं नाही का प्रत्येकाला ड्युटी मिळालेली चोख आपलं काम करायचं पण आपल्याला आधार भगवंताचा वाटावा आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती सुरुवातीलाही नाही मध्ये नाही कुठंच नाही टिकतच नाही ते सुख ते फक्त भास आहे सुखाचा मृगजळ खरं आहे का खोटं आहे आता शिकलेले मंडळी खोटं आहे तर ते रस्ता वाला दिसतोय खोटं कसं आता डोळ्यानं धरून तरी दिसतं खोटं कसं पाणी दिसतंय असं धारा दिसते का नाही मृगजळाच्या मग खोटं कसं काय हा अहो आपल्याला प्रत्यक्ष जी गोष्ट डोळ्याला दिसते तिला खोटं कसं काय म्हणता येईल आपल्या डोळ्याला दिसते का सांगावांगी का कोणा पाहिलं नाही मृगजळ ते झळाय पाहिलं नाही का खोटं कसं काय म्हणायचं आणि खरं म्हणा होतं मग तळी पिळी घाल बांधावं लागलं बरोबर आहे का नाही वाचता होता पण ती भासाची तो दिसतंय सगळ्याच गोष्टी दिसतात म्हणून खऱ्या नसतात आणि काही गोष्टी दिसत नाही म्हणून लोक म्हणतात देव दिसत नाही मग दिसत नाही म्हणून देव नाही का अनुभव नाही बिचाऱ्यांना वायरीमध्ये लाईट असतीच ना पण कुठं जरी हात लागला तर मग साक्षात्कार होतो तसं आहे मधुलीकर महाराजांना लोक विचारायचे तुम्ही देव पाहिला का तुम्हाला देव भेटला तर मग आम्हाला दाखवा ना ते म्हणले बाबा मला देव भेटला पाहिला पण देव पाहण्याकरता ही दृष्टी नसती त्याला ज्ञानदृष्टी लागते कृष्णांजन एक वेळा डोळा अरे ते वस्तू आपल्या जवळच आहे फक्त आवरण काढायचंय नष्ट केलं आवरण नष्ट केलं ना भ्रांती गेली ना आपल्या जवळच येते तो आनंद काय फक्त झाकलेला येतो आता ह्या एखाद्या मोठ्या बलावर अशी जर पाठी टाकली तर प्रकाश पडन का आणि म्हणजे तसं आवरण आहे आतमध्ये आत्मानंद आहे सगळं आहे फक्त आवरण आलेलं आहे संत काय करतात आवरण काढतात आवरण काढण्याचं साधन दिलंय तुम्हाला आम्हाला जे दिलंय ना अनुग्रह म्हणजे काय शक्ती आहे ती फार मोठी शक्ती आहे बाकीच्या साधनांना जन्म जातात डोळ्याला पाणी नाही येत कधी अंगाला सरसरून काटा नाही येणार पण अनुग्रहाची अशी शक्ती महाराज शक्तिपात येतो ती वस्तूच अशी आहे ना का आपल्याला 2 गोष्टी करते बाकीचे साधनं फक्त अंतःकरण शुद्ध करतील
इथं अंतकरण शुद्ध होतं आणि ज्ञान सुद्धा प्राप्त होतं. स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. आपण नेमकं कोण आहोत, कुठून आलोय, आपलं स्वरूप काय आहे, हे आपलं स्वरूप नाही, साधन आहे. पण आतली जी वस्तू आहे ना, ती वस्तू मिळवणं म्हणजे आपला तो एक देव करून घ्यावा. तिने विना जीवा येरते माईक दुःखाची जनिती. काय शब्द आहे मला, त्याच्यापासून दुःखच निर्माण होतंय. खाजवलं का बरं वाटतंय फक्त पण ती बरं नाही होत, आणखी होत असतं. नाही आधी अंती अवसान. सगळं दुःखाला कारण आहे. संसार दुःख मूळ चोईकडे विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस तळमळ 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 चित्ताची अशी तडफाड तडफाड तडफाड. आज हे नाही, उद्या ते नाही, ते नाही, ते नाही. पण एकदा चित्त शांत झालं ना, आहे तेवढ्यातच भरपूर पुरवतं. मग आहे त्याच्यातच समाधान. ठेविले अनंते उलट मग गरजा कमी होतात, एकदम आनंदात जीवन जातं महाराज. म्हणून फार जगद्गुरु तुकोबारायला आपल्या करता फार मोठं धन दिलंय. आपुला तो एक देव करून घ्यावा. तिने विना जीवा सुख. फक्त डोक्यातून एक काढून टाकायचं. आपल्याला या अभंगातून आज एक शिकायचं. सुखाचं साधन म्हणलं का चिंतन. हे बाकीचं आपलं कर्म आहे, आपली ड्युटी आहे, ती आपल्याला करावं लागेल. ती भगवंतानं आपल्याला कर्मयोग सांगितलेला आहे. आपलं कर्मच भगवंताची सेवा होईल. दिवसभर गेलं ना शेतामध्ये, तीच भगवंताची सेवा होईल. काय वेगळं आहे, गवळणी वेगळा परमार्थ केला. पण चित्तात काय, कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जनी प्रकाश. सारख्याच होते का, वेगळं काय होतं का. पण चित्तामध्ये फक्त कृष्ण आहे. आपल्या चित्तामध्ये प्रपंच भरलेला होता. आता प्रपंच ओसरो तो हळूहळू आता निघून जाईल. चित्तामधला निघून जाईल. चित्तामधला निघाला पाहिजे. प्रपंचाचा त्याग नाही करायचा. आणि मग जसं जसं चित्त रिकामं होईल, त्या चित्तामध्ये देव येईल. आता तुम्ही सगळे शिकलेली मंडळी, एखाद्याच्या मोबाईलमध्ये जर हरिपाठ टाकायचा ठरलं तर ते पहिलं काढावं लागेल ना. त्याच्यात पहिलं जे ते काढावं लागेल ना, ते फॉर्मॅट मारावं लागेल ना. तसं आपल्या चित्तामध्ये सगळे विषय भरलेले पहिले. कशावरून चिंतन करतो विषयच आपण, कशावरून कधीवाच करतो 24 तास. हळू ती येतच. आपण भगवंताचं चिंतन करायला लागलं तरी काहीतरी डोक्यात येऊन जातं असं. कारण ते आपल्याला पहिली सवय लागलेली आहे ना. हळूहळू कमी होईल ते मनात. हळूहळू वासनेची बीज जळून जा. हे काही एका दिवसात होत नाही. जमीन मशागत करण्याकरता किती आपल्या आज्यापासून त्या जमीन एकदम व्यवस्थित आहे, तसं आपलं अंतकरण पवित्र होईल आणि मग आपल्याला त्याची प्रतीती येईल महाराज. आणि हा अनुभव सर्वात श्रेष्ठ आहे बरं. बाकीचे अनुभव येतात आणि माणूस तेवढ्या पुरतं काही दिवस राहते का पुन्हा विसरून जातं. म्हणजे मला लय दिव्य अनुभव आला, मा पोट दुखायचं राहिलं, अमकं राहिलं तमकं राहिलं, पण ते परत कधीतरी दुखतच असतं. पण खरा अनुभव हा आला पाहिजे. भगवंताच्या दर्शनाचा अनुभव जर आला ना तर आत्मप्रचिती म्हणतात. ती आली ना मग त्याला भेवच नाही. त्याला इकडची दुनिया तिकडे होईल, इकडचा सूर्य तिकडे होईल, पण त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. त्याला माहिती आहे आता देव आपला आहे, देवाचा आपण झालो. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. दुसऱ्या चरणात मला सांगतात, येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवस्थानी. आता हे तिसरं चरण फार भारी. तेवढंच पाहायचं आपल्याला, लगेच प्रसाद घ्यायचा. काय करतात संत, अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिसे गोविंद. पिस म्हणजे वेड. आता वेड लागलं पण देवाचं लागावं बरं का. रस्त्यामध्ये लोक येडे फिरतात मोकार, काय उपयोग आहे त्याच्यावाला. काहीला दवाखान्यात न्यावं लागत शॉप द्यायला, मोकार पैसा खर्च होतोय. काय नाही, आता लय जवळून पाहिले असे पेशंट आम्ही भेटायला गेलो, लय येड्याने करते. मेंटल हॉस्पिटलमध्ये गेले का तुम्ही कधी, काय देवाचं चिंतन करून येडी झाले ते. बसला फटकान, तेच चिंतन करता करता सारखं तेच करता करता मेंदूवर परिणाम झाला का, झाला वेळ. आपण मग त्याच्या डोक्यावर परिणाम झाला, झालं म्हणजे तोच परिणाम जर इकडं झाला तर माणूस वेडा नाही होत, खरा शहाणा होतो. तुकाराम महाराज वेडी झाले का मग, खरी शहाणी झाली ती. आज त्यांचा जय जयकार चालू, त्यांची मंदिर आहे, त्यांची आरती करतोय रोज आपण. त्यांचं नामस्मरण केलं तरी आपलं पाप जळतंय का, त्यांना खरं वेड लागलंय. लावी मना पिसे गोविंदाची. बहिणाबाई असतील, शंकर स्वामी असतील, काय केलं बहिणी, काय बहिणाबाईचं जीवन आहे महाराज. तपस्वी जीवन आहे, मालक मारितोय रोज. कारण ती पांडुरंगाचं चिंतन करते. तो ब्राह्मण आहे, शास्त्री आहे, विद्वान आहे,
त्याला असं वाटतं लोक हिच्या पाया पडते आणि माया पाया पडत नाही विद्वान असो स्वतःचा कमीपणा. बायकोच्या लोक येऊन पाया पडते तू संत आहे अमकं आहे थमकं आहे आणि याला कोणीच विचारे ना मग हा म्हणतो अजिबात तुकाराम महाराजांचे अभंग म्हणायचे नाही तो मारायचा रोज तो चरित्र पाहतो इतका बेदम मारित होता ना अंगावर असे वळ उठायचे बिगर जेवणाची बहिणाबाई झोपत होती पण ते चिंतन राहत नव्हतं ती म्हणे मी काय करू माझी मदत झाली आणा बरोबरचा छंद ते आतून येतं म्हणले. ते नामस्मरण जर आतून गाडी जर उतरायला लागली तर आवरत नाही ना आवरत चढायला बहिणाबाईंवर काही काय प्रसंग आले नाही सोडलं महाराज तिना संताची पायी हा विश्वास सर्व भावी तास झालं. जर हे पद प्राप्त झालं ना महाराज अविनाश करी आपुले आयशे काय महाराज जीवन असं होऊन जातं ना कोणत्या क्षेत्रामध्ये असे आता तुम्ही म्हणणार बाबा आपल्याला उतरायला लागलो मोक्ष मिळाला पाहिजे या मुलांना त्यांना विचारा तुम्ही चिंतन केल्यानंतर काय फायदा होतो ती तुम्हाला सांगतील. शाळेतला अभ्यास त्यांचं समाधान त्यांची एकाग्रता महाराज विवेकानंद इतक्या उंच स्थितीला गेले काय असे काय चिंतनाशिवाय गेले का आज अख्ख्या याच्यामध्ये तिने जे जे कार होतो त्यांच्यावाला गीतेचा यांचा केवळ चिंतनानं एवढं पद प्राप्त झालेलं आहे त्यांना विवेकानंद केवळ ह्या शक्तीनं अविनाश करी आपुले आईसे लावी मना पिशे गोविंदाची गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया भेद नाही हे सगळं भगवंत स्वरूप होते. चोखो महाराजांचे हाडं काय म्हणत होते गेल्यावर शरीर पडल्यावर पांडुरंग म्हणले अरे माझ्या चोखोबाचं घेऊन ये म्हणले सगळं तिथे ते सगळं हे झालं होतं खिल्लारी सारखं पडलं होतं सगळं एवढ्या याच्यामध्ये कसं काय म्हणले सापडण त्यांना ही स्थिती प्राप्त झाली होती ना. अरे म्हणले तू जाय तिथं फक्त पाय तू तिथं ज्या हाडातून विठ्ठल नामाचा ध्वनी येईल ना ते माझ्या चोखोबाचे म्हणले. म्हणजे शरीर पडल्यानंतर जर ध्वनी येतो तर नामस्मरण किती केलं असं याला म्हणतात पिसं लागणं. आपण म्हणतो ना पिसं लागलं म्हणजे भूत लागलं. भूत कोणतं लागावा पंढरीचं लागावं. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या ते कोणाला लागत नाही. ते मोकार होतं कोणाला लागतील ते कोणाला नाही लागत. त्याचं लई चिंतन करावं लागतं फार त्याच्यावर जीव वळून टाकावा लागतो. तो इतका चतुरा तो शिरोमणी ना तो काही सहज त्याला पाजर नाही फुटत. तो लई हे नाही का पण एकदा जर तो हे झाला ना मग त्याला भक्ताशिवाय करमत नाही महाराज. जनाबाई संघ काय काय करू लागतो तो नाही का असा तात्पर्य अविनाश ते पद प्राप्त होतं. ते पद असं पद आहे. आपला आत्मा कधी काही होतो का हो जवळ विषय तुम्हाला कळायला पहा आपला आत्मा कधी नष्ट होतो का शिकलेली मंडळी तुम्ही हे शरीर नष्ट होतं आत्मा नाही नष्ट होत आणि ते भगवंताचं स्वरूप आहे. अविनाशी भगवान परमात्मा कधी कुठं जाताही नाही कुठं येतही नाही फक्त तो प्रगट होत असतो यदा 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 आणि त्याचे आपण लेकर आहोत. समुद्र आहे समुद्राचा एक थेंब आणि समुद्र गुणधर्म सारखे का वेगळे आता हे शिकलेले मंडळी आहे ना म्हणजे त्याचे सगळे लक्षणं येतात त्याच्यामध्ये. एक तांब्याभर पाणी आणलं समुद्राचं आणि प्रयोगशाळेत ठेवलं जेवढे समुद्राचे हे सगळे त्याच्यात येणार का नाही. तसं भगवान परमात्मा अविनाशी आहे आणि त्याचे लेकर आहोत आपण. ममाई वंशी जीवलोके आपला जो आत्मा आहे ना भगवंताचा आणि आत्म्याचा संबंध आहे. जसं आपल्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला ना आई वडील आपले त्यांचे आपण मुलं आहोत तसा भगवान परमात्मा आपला बाप आहे. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता आतलं नाथ आहे भगवंताशी आपलं आत्मेशी आणि ती अविनाशी. फक्त आपल्याला ज्ञान नव्हतं आता ज्ञान प्राप्त झालं आवरण दोष नष्ट झाला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं. मी देह नसून मी ब्रह्मस्वरूपी. अनुग्रह काय सांगतो हेच सांगतो का आता तू हे देह हे जड आहे याची राख होणार एक दिवस. आता सुद्धा हे काय आता हे का आतमध्ये चैतन्य म्हणून हे बोलतंय. आतमधलं चैतन्य नसलं रे बोलल का नाही ना. सगळी शक्ती ह्या चैतन्याची आहे आणि ती अमर आहे. ती मैनावती म्हणली होती जालेंद्रानं मला अमर करून टाकलंय म्हणते.
काय भाषा कळायची सामान्य लई, ही साधूची भाषा आहे. अरे मला अमर करून टाकलं म्हणले, मला आता भीती नाही, आता कैसे येणे जाणे, आणि तू त्याची शरणागती कर, कारण तुझे वडील माझ्या समोर गेले ना म्हणले, तशी स्थिती तुझी होऊ नये असं मला कळवळा येतो म्हणले. तू त्याचा शरणागती कर, त्याच्याकडून अनुग्रह घे म्हणले. तो म्हणला काय आईनं गरीब गुरु पाहिला नाही का, काय त्याची स्थिती होती. नंतर मग त्याचा शिष्य आल्यावर त्याचं ऐश्वर पाहिलं, तो हातीवर काय, त्याचे शिष्य काय, हा म्हणले आता आपल्यासारखा गुरु आहे म्हणले. गोपीचंद गुरु राज्य सोडून बसावी. तिनं त्याचं कल्याणच केलं महाराज, सोडलं नाही त्याला. काही काळ त्याच्याकरता 12 वर्ष साधूला पडून राहावं लागलं. 12 वर्ष कशाला म्हणतात, अवतारी महात्मे नाथ म्हणजे काय सामान्य आहे का, काय शक्ती आहे महाराज त्यांच्याकडे, संजीवनी आहे. वाताकर्षण विद्या कोणाकडेच नाही त्यांच्याकडे, भगवान शंकराकडे नाही, कोणाकडेच नाही आणली, कोणाकडेच नव्हती. आणि तो महात्मा 12 वर्ष लिदित राहतो कोणाकरता, त्याला माहिती एक जालिंदर जर तयार झाला ना, आपला किती संप्रदाय वाढल पुढं. तात्पर्य अविनाश करी आपुले आयशे लावी. आता अविनाश पद प्राप्त झालं का मृत्यूची भीती नष्ट होती. मग मृत्यू कोणाला आहे, काय संबंध आहे मृत्यूचा ना आपला. आपण जर चैतन्य स्वरूप आहोत, मृत्यूचा ना आपला संबंध काय आहे. मृत्यू कोणाला होणार आहे, शरीराला. शरीर आपलं स्वरूप आहे का, पण असा निश्चय कधी होईन आपला. राहतोय त्याच्यात आपण, त्याच्यामुळे त्याचं तादात नाही आपल्याला. त्याच्याकडून काम करून घ्यायचं बेस्टपैकी, त्याच्याकडून भजन करून, म्हणून त्याला जपावं लागल. त्याचं सगळं व्यवस्थित, गाडी चांगली असली तरच ती काम करीन ना. जेणे तू जोडशी येणेची शरीरा येणे सरी किंबहुना येरझारे चिरा नरदेह निधान लागले हाती. उत्तम सार उत्तम गती, एवढे परिक्रमा, एवढ्या तीर्थयात्रा, एवढ्या गोष्टी करताय बरं का. अविनाश करी भगवान परमात्मा आपल्या सारखाच करून टाकीतो. रंगी रंगे रे श्रीरंगे, काय भोललाशी पतंगे. अवघा रंग एक झाला पाहिजे. देव आणि आपलं स्वरूप एकदा एक झालं का पुन्हा जन्म नाही, काय नाही. त्यालाच पांडुरंग स्वरूपा, त्यालाच मुक्ती म्हणतात, त्यालाच वैकुंठ म्हणतात, त्याला सगळे नाव आहे. आणि ते स्वरूप प्राप्त झालं तिथं फक्त नुसता आनंद आहे, नुसता आनंद. देहात असताना तिथं दुःखच नाही, ते अजिबात नुसता आनंद. आनंदाचे लाडू खातो तो कोबाराय म्हणतात. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नये. येरते माईक दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुल्याशी, लावी मना पिशी गोविंदाची. एकदा ते पद जर प्राप्त झालं तर महाराज म्हणतात, तुका म्हणे एका मरणीची सरी, परत मरण नाही. आता ज्ञान झालं. आपण परीक्षितेला विचारलं गुरु महाराजांनी, आता माझं काम झालं म्हणले, 7 दिवस मी माझी ड्युटी केली, आता मी चाललोय, मग तुला तू भीती गेली का म्हणले. शरीर सोडावं लागतं, शरीर काय करावं लागतं, पण मरणाची भीती गेली पाहिजे. शरीराचं मरण नाही चुकत, मरणाची भीती गेली पाहिजे. नाही का, मरण आपल्याला नसून परीक्षितेनं सांगितलं, तक्षक येणार, दंश करणार, तो शरीराला दंश करणार आहे. आणि माझं तर अविनाश स्वरूप आहे, आणि त्याला विष काही करीत नाही म्हणले. ते अमर आहे म्हणले माझं स्वरूप. नैनन छंदंती शस्त्रानी नैनंदती न जायते न म्रियते. त्याला विष नाही, त्याला ह्या विश्वातली कोणतीच शक्ती काही करू शकत नाही. त्याला अग्नी नाही जाळू शकत, तर जळतं हे शरीर. तक्षक येईन, याला दंश करीन, याचं तादात्म्य तर मी 7 दिवसात सुटलं म्हणले. माझा निश्चय झाला का मी कोण आहे, अविनाशी म्हणले. आता मला भीती नाही. मरण माझे मरून गेले, मज केले आमा. झाला प्रेतरूप शरीराचा, लक्षेला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया, म्हणती यम धर्म हाय हाय. शेवटच्या चरणात मला सांगतात, तुका म्हणे एका मरणीची सरी, उत्तमची उरे. 2 फायदे. मग कीर्तीना बी ते राहतात. जगद्गुरु तुकोबार आहे, कीर्तिरूपानं आहेत नाच. नामदेवराय कीर्तिरूपानं म्हणजे त्यांचं आठवण, त्यांची कीर्तिरूपानं म्हणजे त्यांचं आयुष्यच झालं ना. मग अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी असा कळा कल्पनेची बाधा. न हो कोणी कळी संत मंडळी, सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझी या विष्णुदासा भाविकाशी.
नामदेवरायांचा तो मित्र होता ना, त्याला ते परीस भेटला होता ना, भागवत बरे तो भागवत परीसा भागवत परीसा. त्याला असं वाटलं आता याच्यापेक्षा अजून काय मिळायचं आपल्याला. त्याला काय वाटलं आपल्याला अजून काय भेटायचं याच्यापेक्षा. पण त्याला काय माहिती अविनाशपद काय असते. तो लय मजेत खायचा ना. नामदेवरायांच्या घरी चूल पेटत नव्हती ना, त्याला शक्तीची उपासना करून त्याला तो परीस प्राप्त झाला. तर मग काय फक्त लोखंडाला लावायचं, काही कामाला जायचं नाही, धंद्याला जायचं नाही, कोणाचे कांदे काढायला नको, वांगे काढायला नको, नाही का. हे मजेत चाललं होतं त्याच्यावाला असं भारी. आणि मग एक दिवस त्या दोघी मैत्रिणींचं असं धुणं धुता विषय झाला. म्हणजे तुमची लई गरिबी. ते म्हणले मग असं कर, मैत्रीण आहे ना, थोड्या वेळ परीस घेऊन जाय आणि तो काय करेल ते करून घे, पटकन आणून दे, आपला खेळ नाही का. घरात मध्ये भंगारला काय कमी राहतं का आपलं. मग तिनं तो परीस दिला. इकडं मग राजाबाईनं काय आणलं सगळं मग दिवाळीच काय मकार दिवाळी. पोरांच्या अंगावर दागिने, नवे कपडे, पुरणपोळीचा स्वयंपाक, ती ताट घेऊन ओवाळ्यालाच बाहेर आली होती, पैठणी नेसून आणि दागिने घालून आले नामदेवराय कीर्तन करून. ते म्हणले घर आपलं आहे का कोणाचं आहे एवढं काय म्हणले भानगडी. ती म्हणले तुम्ही पुरणपोळी जेवणी फक्त हातपाय धुवून ये म्हणले, पहिलं सांगा म्हणले कुठून आणलं. आता ते नामदेवराय सवयुगाचा भक्त नामा उभा तिथे का काय भोळे भाळे का, त्यांनी सगळं पद प्राप्त केलेलं. आणि मग सांगितलं माझ्या मैत्रिणींना परीस दिला म्हणले. मग काय सगळं सोनं केलं, वाण्याला दिलं नाही, सगळं आणलं म्हणले. परीस कसा राहतो पाहू दे तरी मी पाहिलंच नाही म्हणले परीस. नामदेवराय काय म्हणले आतापर्यंत परीस पाहिला नाही कसा असतो, पाहू तरी म्हणले. पाहिला तो परीस. आता काय सोने रुपये आम्हा साधू आहे, अविनाश पद प्राप्त झालेले. आता साधू म्हणल्यावर काय ती सामान्य गोष्ट आहे का. परीस म्हणले. नामदेवराय तो परीस धरला तसा चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आणि मग दुसऱ्या दिवशी ते आली, ती देवपूजा लागत देवावरच ठेवला, तो रोज तिची पूजा करत होता परिसाची. आणि मग पूजाला ती म्हणले कुठं आहे. मग ती बायको म्हणते आत्ता घेऊन येते मी. 2च मिनिटामध्ये ती गेली पळत. नामदेवाच्या मंडळी म्हणते परीस पटकन दे म्हणले. ते मालक लय तापल म्हणले. देवपूजाची वेळ झाली आणि मग ती गडबडली. तिला माहिती होतं आता या बाबाने फेकून दिलं, आता काय करायचं. मग त्यांचं झुपलं ना तिथं भांडण. मग भांडण झुपलं म्हणल्यावर काय कोणाला सांगावं लागत का. अख्खं पंढरपूर्ण तिथं हे उभार चालत. तो म्हणला मला परीस पाहिजे. नामदेवराय म्हणायचे अरे तू पांडुरंगाचं नामस्मरण कर, अविनाश करी आपुले ऐशी लावी म्हणा पिशे गोविंदाची येरते माईक दुःखाची जणी त्यारे दुःखाला कारणे म्हणले. हे काय म्हणले नाही दुःखाला कारणे. तो म्हणला मला ते काहीच सांगू नको म्हणले. यार माळकरी लोक म्हणले तुम्ही खोटं बोलते राव म्हणले. परीस फेकून दिला म्हणले तुम्ही. नामदेवराय त्याला उपदेश करतात, त्याला उपदेश करतात भगवंताची प्राप्ती करून घे या शरीरामध्ये. काय नादी लागला याच्यावाल्या, पण ऐकत नाही तो म्हणला मला काही सांगू नको, माझा परीस दे. हे उभार त्यांचं भांडण झाल्यानंतर ठीक आहे म्हणले. परीस लागत हो ना, चला म्हणले चंद्रभागेमध्ये. अख्खं पंढरपूर पाहायला चंद्रभागेमध्ये, अख्खं पंढरपूर पाहत आहे. आता काय घडतंय, नामदेवराव काय करतात आता. आणि चंद्रभागेत फेकून दिला, आता कसा सापडायचा तो नाही का. अख्खं पंढरपूर पाहत आता काय घडल. परीसा भागवत तापला, मला परीस पाहिजे, बाकीचं माहिती नाही, सांगूच नको म्हणले तू नामस्मरण भानगडी. आणि नामदेवराय उतरले, पांडुरंगाचं नामस्मरण केलं, जय जयकार केला. आणि चंद्रभागेत असे वर काढले. घ्या म्हणले तुझा कोणता आहे. आखे परीक्षेचे म्हणले तुझा कोणता आहे ओळखून घे म्हणले. मग आता परीस पाहायचं म्हणले, लोखंडाला स्पर्श करून पाहावं लागतो ना खरा आहे का नाही, तसं कसं काय कळलं. आणि मग ते लोखंड, मग कोण फुकणे आणत तर कोण सांगत. परीस त्याला लावून पाहायचा ना. आणि मग स्पर्श केला का सोनं, दुसरा घेतला का एवढी परीस. नामदेवराय म्हणले अरे सगळी परीक्षेचे म्हणले तुला कोणता आहे ओळखून घेऊ. महाराज तो जागेवर आला, तो जागेवर आला. आपल्याला एक परीस प्राप्त होण्याकरता आपलं आयुष्य गेलं, आईची साधना केली तर एक परीस भेटला. नामदेवराय ज्याला स्पर्श करीन तेच सोनं होतंय म्हणले. हाच परीस म्हणले ना, तिथंच साष्टांग दंडवत घातला. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग. अहो म्हणले तुम्हीच परीस आहे, आपण सारिके काळ नाही. लोह परिसाची न साह्य उपमा ती कमी पडती जरा, ती उपमा साधूला कमी पडती, पुरी नाही ती.
पण साधू असा आहे आपणा सारिके करीती तात्काळ पहिला शिष्य परिसा भागवत आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा येरते माईक दुःखाची जनती नाही आधी अंती अवसान. आपला निश्चय झाला पाहिजे सुखाचं साधन म्हणले भगवान परमात्मा ही आपली व्यवस्था आहे. बरं आपण जी 24 तास करतो व्यवस्था आहे ही सुद्धा व्यवस्था देव जोडण्याकरताची. प्रत्येक गोष्ट इथं देव जोडण्याकरता आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. पण रीत कळाली पाहिजे हा. संगती आपल्याला योग्य पाहिजे. नाही आपल्याला रोज संगती आता रोज कुठून आपण एकत्र येणार आहे. मग बेस्टपैकी ज्ञानेश्वरी वाचायची गाथा वाचायची संतांचे चरित्र वाचायचे हीच आपल्याला रोजची संत संगती. आता हे हरिपाठी मुलं पाहा काय महाराज दृष्ट लागण अशी परिस्थिती आहे ना. पण हे काही सहज घडत असतं का. त्याला कष्ट घ्यावं लागतात महाराज फार कष्ट घ्यावं लागतात. समाधाने लहान मुलं असे हे सगळे तरुण मंडळी तुम्ही सगळे मंडळी एक अधूनमधून सत्संग होतो निश्चय होतो आपला बुद्धीचा. परत परत सत्संग काय ऐकायचं निश्चय झाला पाहिजे आपल्याला. आणि आपल्या एकदा बुद्धीचा निश्चय झाला का आपल्याला ठाम निश्चय होतो. आपल्याला राहिलेलं आयुष्य भगवंताचं चिंतन केलं ना तेच खरं आपल्याला सुखाचं साधन आहे. हे कर्म म्हणून करायचं आणि आपली आसक्ती नष्ट होती. मग त्याच्यावरची आसक्ती नष्ट होती. सगळं प्रेम इकडे येतं. प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमा विना नाही इतका सोपा आहे परमार्थ महाराज. रीतीनं जर गेलं तर फार सोपा आहे. काय वेगळं करायचं आहे तरी आपल्या हातानं आपलं कर्म करायचं सगळे आपलं हे करायचं फक्त मनाना घी घी माझे वाचे गोड ना मनानं चिंतन करून पहा. बरेच लोक म्हणते आता 2-3 पाहुण्या भेटल्या होत्या त्यांना सहज विचारलं बरं चाललंय का तुमचं चिंतन वगैरे. म्हणले चालेल आपलं कामात काम शेवट नाही म्हणले लय कामं होते आता. म्हणलं परमार्थाला वेगळा वेळ नाही लागत. ज्याला परमार्थच करायचं चिंतन करायचं ना कामात जास्त चिंतन होतं. तुम्ही सगळा अनुभव घेतलेला आहे. सगळ्यात जास्त चिंतन कामात होतं. उगाच काहीतरी बडबड करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण करायचं भजन करायचं चिंतन करायचं. किती माळी होती दिवसभर पुण्याची गणना कोण करीन पुण्याची गणना. इतकं नामस्मरण होतं इतका आनंद दिवसभर आनंदामध्ये जातो नाही का. म्हणून आता सकाळी आपलं तृप्तता झाली होती. भरपूर जेवण झालं सकाळी 2-3 तास नाही का. पण कसं आहे ऐकावंच वाटतं. हा आनंद असा आहे ना सारखा पण त्याच्यात त्या आनंदात राहावं वाटतं. तुका म्हणे मग नैवृत्तीवरी असं वाटतं ह्याच आनंदात राहावं. पण ह्याच आनंदात राहता येतं कायमचा. ह्याच आनंदात कायम राहत आलं पाहिजे आपल्याला कायम. नाही तर मग इशीमध्ये तोवर बरं वाटतं बाहेर गेलो असं नाही आपला परमार्थ. डोळे झाकून बसलं तवरच बरं आहे असं नाही. अखंड समाधी आपण अखंड समाधीमध्ये गोरोबा काका चिखल तोडवते समाधीमध्ये आहे ना म्हणूनच मला तोडवलं ना. आपली सहज समाधी आहे. सहज कर्मेती झाली ब्रह्मार्पण जनन हे म्हणून काय नाही. बेस्टपैकी आपली जबाबदारी सांभाळायची भगवंताचं चिंतन करायचं. इतकं समाधान इतका आनंद काही वेगळंच जीवन होऊन जातं मला. आनंदमय जीवन होतं. जीवनातलं दुःखच राहत नाही महाराज. दुःखामध्ये दुःख देण्याची ताकदच राहत नाही. कधी अविनाश करी आपल्या ती वस्तूच अशी आहे ना ती 100 नंबरी सोन आहे. फक्त आपण ती घडवायचं असतं मला. म्हणून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी तुम्ही सहज आपला काही तसं मनी ध्यानी नव्हतं पण अंतकरणात तळमळ असले का घडत असतं महाराज. सुंदर असा सत्संग झाला हरिपाठ झाला. आता प्रसाद होईल. झालेली सेवा माऊलींच्या चरणी समर्पित. पुंडलिकावर पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज श्री अनंता मधुसूदना म्हणा सगळे सकल देवा कृपा केशवा महानंदा महानुभावा सदा शिवा
चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्राक्षरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापति कामिनी मनोरमूर्ति वरदायका दरिद्राक्षिति वामनमूर्ति श्रीविक्रमा अगाधे सगुणा निर्गुणा जगदनित्या जगज्जीवना वसुदेव देवकी नंदना बालरंगना बालकृष्ण कृपालोटांगनी मनभावन्यावादी चरणी वेची गणित से मिनवनी भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हर हर महादेव. आता विश्वास के देवे वाक्यद्य दोषामि